श्री स्वामी समर्थ मंडळी, पडवळ ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत. खूप खूप स्वागत. तुम्हाला स्वामीमय आशीर्वाद हीच माझी स्वामीकडे प्रार्थना. आज मी भुईमुगाच्या शेंगा तोडत आहे झाडाखाली. खूप ऊन आहे. मेचा महिना चालू आहे. 3 मे आज. खूप अजून ऊन आहे आणि झाडाखाली आणून ठेवल्या आहेत. शेंगा उपटून आणले आहेत. इकडे बसून तोडत आहोत. हे बघा, एका हाताने कॅमेरा मोबाईल पकडला, त्यामुळे एका हातानेच मी काढते. सॉरी मंडळी, कारण आज शेंगा तुम्हाला दाखवायचा हेतू म्हणजे खरंच असे शहरात शेंगा मिळतात, पण असं तयार झालेल्या एकदम शेतामधल्या कशा तोडतात ते त्या हेतूने मी आज दाखवत आहे तुम्हाला. कारण आम्ही पण शहरातलेच आहोत. कारण आत्तापर्यंत 30 वर्ष आम्ही शहरातच होतो. जसं म्हटलं, शहरामध्येच आम्ही राहिलेलो मुंबईला. कारण आत्ता थोडे आम्ही गावाकडे वळलो आहेत. मुलांचे शिक्षण झाले, मुलाचे तर त्या जॉबला लागले आहे, त्यांच्या पायावर उभा राहिले. आता म्हटलं थोडं शेताकडे वळावं. थोडीफार शेती चालू केली आहे. 1-2 वर्षे झाले आम्ही इकडे शेतीमध्ये आलो आहोत. 3रं वर्ष चालू आहे. 3 वर्षामध्येच आम्ही काही ना काही थोडंसं डेव्हलपमेंट केले आहे शेतामध्ये. खूप मजे केले. त्यातले त्यात आम्हाला गोदावरीचं पाणी आहे, तर त्यामुळं एकच मोटर होते. विहीर होते, पण विहिरीवरला बी पाणी कमी होते. आता दुसरी एक आम्ही पाईपलाईन केली आहे. त्याचे पण आता 2 पाईपलाईन आहे. त्यामुळे थोडंसं पाणी उन्हाळ्यामध्ये पण जास्त आहे. कारण गेल्या वर्षी खूप पाऊस पण जास्त पडलेला, त्यामुळे थोडं उन्हाळ्यामध्ये कमी प्रॉब्लेम आले. गेल्या वर्षी जास्त प्रॉब्लेम आला होता उन्हाळ्यामध्ये. यावर्षी खूपच चांगले आहे वातावरण. ऊन तर असतेच, मधून पाऊस पण आहे. आंब्याची बाग पण आहे. मधून आंब्याचं बी नुकसान होत राहतं. त्यातली त्यात ह्या वर्षी आंबे पण जास्त आले होते. गेल्या वर्षी मोजकेच आलेले, आणि त्यामध्ये बी मेमध्ये थोडा पाऊस जास्त आल्यामुळे ते काही खराब झाले, कैऱ्याच काढून घेतल्या. त्यामुळं थोडं नुकसान झालेच होते. चला, पहिल्या वर्षी होते ते. ह्या वर्षी खूपच आंबे आले होते, पण मध्ये अवकाळी आल्यामुळं थोडं कमी झाले, तरी पण आहेत. असं नाही. हे बघा शेंगा. तुम्हाला आवडलं का? आवडलं असलं तर खायला या आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. हे बघा, असं तिकडे प्लॉट आहे. थोडं कमी दाखवलं गेलं का. धन्यवाद. तर इथेच आवडला असला तर खरोखर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब. नमस्कार.